हा ion exchange process असेल, in this process organic compound called as ion exchange resins are used. There are two types of resin. आता आपल्याला माहित आहे काय दोन टाईपचे आयन्स असतात. पहिला आयन असतोय त्याला आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह आयन, दुसरा आयन असतोय त्याला आपण काय म्हणतो निगेटिव्ह आयन. पॉझिटिव्ह आयनला आपण काय म्हणतो कॅटायन, निगेटिव्ह आयनला आपण काय म्हणतो एनायन. येईल का लक्षात कोणते दोन टाईपचे आयन्स असतात? एक पॉझिटिव्ह आयन, पॉझिटिव्ह आयनला आपण काय म्हणतो कॅटायन. दुसरा आयन असतोय त्याला आपण काय म्हणतोय निगेटिव्ह आयन, निगेटिव्ह आयनला आपण काय म्हणतो एनायन. आपण 12वीला बघितले होते डेफिनेशन्स. कोणत्या होत्या दोन डेफिनेशन? The positively charged ion is known as a cation. The negatively charged ion is known as anion. आता या ठिकाणी कॅटायन तुम्हाला दोन दिसतात. आता या कॅल्शियमवर दोन पॉझिटिव्ह चार्ज आहेत, म्हणजे कॅल्शियम कसं आहे पॉझिटिव्ह आयन आहे. या ठिकाणी हायड्रोजनवर सिंगल पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा कसं आहे पॉझिटिव्ह आयन आहे. नेक्स्ट बघा, आता निगेटिव्हली चार्जड आयन त्याला आपण काय म्हणतो एनायन. एनायन असेल तर काय सल्फेट आहेत OH मायनस, त्याला आपण काय म्हणतो एनायन. सांगता येतील का दोन डेफिनेशन्स? बघा कोणती आहे डेफिनेशन? फर्स्ट आयन एक्सचेंज प्रोसेस. आयन कोणाला म्हणतोय? जर एखाद्या ॲटमवर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याला आपण काय म्हणतो आयन. सिंपल आहे. आयन कोणाला म्हणणार आहे? एखाद्या ॲटमवर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याला आपण काय म्हणतो आयन. जर पॉझिटिव्हली चार्जड आयन असेल तर त्याला आपण कॅटायन म्हणतो. जर निगेटिव्हली चार्जड आयन त्याला आपण काय म्हणतो एनायन म्हणतो. एकदम सिंपल आहे. बघा आयन एक्सचेंज प्रोसेस कुणाला म्हणतो आयन? पॉझिटिव्ह आयन म्हणजे कॅटायन, निगेटिव्ह आयन म्हणजे एनायन. बघा काही डेफिनेशन, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज आयन एक्सचेंज रेझिन्स. देअर आर टू टाइप्स. पहिला कॅटायन. कॅटायन कोणाला म्हणतोय? पॉझिटिव्हली चार्जड आयन. एनायन कोणाला म्हणतोय? निगेटिव्हली चार्जड आयन. हा फास्ट कोण आन्सर देत आहे? हा वैष्णवी A02 फास्ट. हा कॅटायन कोणाला म्हणायचं? काय डेफिनेशन आहे कॅटायनची? The main functional group in cation. अरे डेफिनेशन 12वी. हा कॅटायन कुणाला, कसल्या आयनला कॅटायन म्हणतो आपण? हा अरे आयनचे किती टाइप्स असतात? दोन. पहिला आयन कोणता असतो? पॉझिटिव्ह आयन. दुसरा आयन निगेटिव्ह. हा आता या ठिकाणी बघा पॉझिटिव्ह आयन कोणता आहे? Ca++. आणखीन दुसरा पॉझिटिव्ह आयन कोणता आहे? H+. द पॉझिटिव्हली चार्जड आयन इज नोन ॲज अ कॅटायन. पॉझिटिव्ह आयनला कॅटायन म्हणतो आपण. दुसरी डेफिनेशन सेकंड बघा, निगेटिव्हली चार्जड आयन इज नोन ॲज एनायन. एनायन असतील तर कोणते आयन्स आहेत? सल्फेट मायनस मायनस, OH मायनस मायनस, याला आपण काय म्हणतो एनायन. मग एनायनची काय डेफिनेशन येईल? द निगेटिव्हली चार्जड आयन इज नोन ॲज एनायन. द पॉझिटिव्हली चार्जड आयन इज नोन ॲज कॅटायन. 11-12 झालेलं आहे तुम्हाला. बघू आपण फास्ट कोण सांगते बघू आपण. नेक्स्ट Positively charged ions called cation and negatively charged ions called as anion. हा गुड. नेक्स्ट हा प्रतीक A22. प्रतीक अभ्यास करायचा आहे रे प्रतीकाने. रिझल्ट आलेत आता तुमच्या समोर. प्रतीक A22 नुसतं जॉईन करून सोडायचं नाही कुणी. हा पॉझिटिव्ह आयन. कॅटायन कुणाला म्हणायचं? हा अरे जर येत नसेल तरी सांगायचं सर मला काय लक्षात आलं नाही, परत सांगा. त्याला काय घाबरायची काय अडचण नाही. दोन डेफिनेशन सांगितले आपण. एकाला आपण कॅटायन म्हणतो, दुसऱ्याला आपण एनायन म्हणतो. कॅटायन कुणाला म्हणायचं? ठीक. हा युवराज A17. येस सर. हा कॅटायन कोणाला म्हणायचं? Positively charged ion is known as a cation. हा एनायन. And negative charged ion is known as a anion. हा खूप सोपं आहे, एवढा वेळ लागायला नको आहे. येते का लक्षात? हा ओके. प्रत्येक येतं का लक्षात परत आता?
कॅटायन कुणाला म्हणतोय? द पॉझिटिव्हली चार्जड आयन इज नोन ॲज कॅटायन. एनायन कुणाला म्हणणार आहे आपण? निगेटिव्हली चार्जड आयन इज नोन ॲज एनायन. आयन कुणाला? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कॉल्ड ॲज आयन एक्सचेंज रेझिन. आयन एक्सचेंज रेझिन कुणाला म्हणतो आपण? ऑर्गॅनिक कंपाऊंडलाच आयन एक्सचेंज रेझिन म्हणतो. आता या ठिकाणी काय सल्फेट्स आहेत आणि काय कॅल्शियम सल्फेट आपण घेतलाय, त्याचबरोबर काय वॉटर घेतलाय. एकदम सिंपल आहे. दोन टाईपचे कॅटायन, दोनच कॅटायन आहेत आपल्याकडे, दोनच एनायन आहे. नेक्स्ट आपण बघू. बस करतात का नाही चेक करावं लागेल आपल्याला, कारण का आपल्या केमिस्ट्रीला एकही विद्यार्थी फेल होत नाही. ऑफलाईन असताना, मग ऑनलाईन असताना तर शक्यच नाही. आणि होऊ पण देणार नाही आपण. हा, यादव वैष्णवी A55. वैष्णवी. Yes, sir. हा, कॅटायन, डेफिनेशन ऑफ कॅटायन. Positively charged ion called cation. Anion. Negatively charged ions called anion. आयन एक्सचेंज रेझिन कुणाला म्हणणार? मग काय डेफिनेशन आहे? Organic हा, बरोबर आहे. कंटिन्यू करा. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कॉल्ड ॲज anion exchange resin. रिझाईन नाही, रेझिन. रेझाईन म्हणजे काय हो? राजीनामा देणे. रेझिन. इन दिस प्रोसेस ऑर्गॅनिक कंपाऊंड कॉल्ड ॲज आयन एक्सचेंज रेझिन. देअर आर टू टाइप्स ऑफ रेझिन. कोणते दोन टाईप आहेत? कॅटायन एक्सचेंज रेझिन आणि दुसरा कोणता आहे? एनायन एक्सचेंज रेझिन. कॅटायन एक्सचेंज रेझिन आहे, त्याचबरोबर दुसरा कोणता आहे? आयन एक्सचेंज, एनायन एक्सचेंज रेझिन. एकदम सोपं आहे. फक्त काय अभ्यास करायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे. नेक्स्ट. संध्या A53. फास्ट संध्या 53. Yes, sir. कॅटायन. Positively charged ion is called a cation. एनायन. Negatively charged an ion is called a cation. Anion. एनायन. और आयन एक्सचेंज रेझिन. In this process, organic compounds called ion exchange resin. गुड. त्यांचे कोणते दोन टाइप्स आहेत सांगता येईल का? देयर आर टू टाइप्स. कोणते दोन आहेत तो? बरं, ठीक आहे. गुड. रेश्मा A48. Yes, sir. हा, Ion exchange process. In this process, organic compounds called ion exchange resin. हा, There are two types: cation resin and anion resin. कॅटायन एक्सचेंज रेझिन आणि दुसरा एनायन एक्सचेंज रेझिन. गुड. नेक्स्ट. A47 पूजा. Yes, sir. डेफिनेशन ऑफ कॅटायन. कॅटायन कुणाला म्हणायचं? Positively charged ion is called cation. एनायन. Negatively charged ion is called anion. आयन एक्सचेंज रेझिन. कुणाला म्हणतो आपण आयन एक्सचेंज रेझिन? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कॉल्ड ॲज आयन एक्सचेंज. Organic compounds called ion exchange resin. गुड. There are two types: cation exchange resin and anion exchange resin. गुड. नेक्स्ट. आन्सर सुतार A65. आन्सर. Yes, sir. Definition of cation. Positive charge of फास्ट. आन्सर लक्षात येते का नाही? कॅटायन कोणाला म्हणायचं? आन्सर. ठीक आहे. यश सांगा डेफिनेशन. Positively charged ions are called cation.
negatively charged ion are called anion. Ion exchange resin. In this process, organic compounds called ion exchange resins are used. There are two types of resins: cation exchange resin and anion exchange resin. Good. सांगता येईल काय? एकदम सिंपल आहे. आयन एक्सचेंज प्रोसेस असेल तर काय सांगतो आपण? इन दिस प्रोसेस, simple ion exchange process. In this process, organic compounds called as ion exchange resins are used. There are two types. पहिला कोणता टाइप आहे हो? कॅटायन एक्सचेंज रेझिन. सेकंड टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो? एनायन एक्सचेंज रेझिन. हा, काय म्हटलं हो? मग काय पहिला टाइप कोणता आहे? कॅटायन म्हणलं की पॉझिटिव्ह आयन. आता या ठिकाणी कोणते दोन पॉझिटिव्ह आयन आहेत? कॅल्शियम प्लस प्लस आहे, दुसरा H प्लस आहे. आपल्याला काय करायचं आहे? कॅल्शियमला एक्सचेंज करायचं आहे. हा, पृथ्वीराज A60 काय डाऊट आहे का? पृथ्वीराज नो सर. हा बघा, कॅटा एक्सचेंज म्हणलं की आपल्याला काय करायचं आहे? या वॉटर मधले कॅल्शियमचे आयन्स काढून टाकायचे. का हो? आपलं वॉटर काय होतंय? हार्ड होतंय. कशामुळे? सॉल्ट्स ऑफ कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. आपण या ठिकाणी काय घेतलंय हो? कॅल्शियम सल्फेट. फॉर एक्झाम्पल आपण काय घेतलंय? कॅल्शियम सल्फेट. आपल्याला पाण्यामधून किंवा वॉटर मधून कॅल्शियम सल्फेट रिमूव्ह करायचं आहे. काय करायचं आहे हो? कॅल्शियम सल्फेट रिमूव्ह करायचं आहे. आता या कॅल्शियमच्या आयनला रिप्लेस करायचं आहे आणि या ठिकाणी कोण करणार आहे? H प्लस करणार. काय करणार आहे हो? या कॅल्शियमच्या आयन्सला वॉटर मधनं कोण रिमूव्ह करणार आहे? H प्लस करणार आहे. एकदम सिंपल आहे बघा. फर्स्ट, cation exchange resin. The main functional group in cation exchange resins are SO3H, COOH, OH phenolic. सगळ्यात महत्वाचं OH हा या ठिकाणी कसला वापरतोय आपण? फेनॉलिक OH वापरतोय. Which exchange their H plus ions with cation of salt causing hardness. आपल्याला हार्डनेस कमी करायचा आहे. वॉटरचे हार्डनेस कमी करायचं असेल तर कॅल्शियम सल्फेट रिमूव्ह करायचं आहे. सिंपल रिएक्शन आहे. मग काय रिएक्शन आहे? ट्वाइस RSO3H सल्फोनिक ऍसिड ग्रुप घेतलाय आपण. SO3H म्हणजेच काय? सल्फोनिक ऍसिड. या सल्फोनिक ऍसिड मधला H प्लस आहे आणि हा काय? Ca प्लस प्लस आहे. याच्या मधला आपल्याला रिप्लेस करायचं आहे. काय येईल? Twice RSO3H plus Ca plus plus it gives RSO3 twice Ca plus twice H plus. आता या ठिकाणी ट्वाइस आपण काय घेतलं तर हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे, कॅल्शियमची व्हॅलन्सी काय 2 आहे. त्यासाठी आपण काय घेतले? ट्वाइस RSO3H plus Ca plus plus it gives RSO3 twice Ca plus twice H plus. SO3H group is most stable and exchanges its hydrogen ion rapidly. काय म्हटले बघा? SO3H groups is most stable and exchange their hydrogen ion rapidly. ठीक आहे, येईल का लक्षात? बघा, in this process organic compound called as ion exchange resins are used. There are two types of resin. Simple आहे. कॅटायन कोणाला म्हणतो आपण? पॉझिटिव्हली चार्जड आयनला आपण कॅटायन म्हणतो. एनायन कोणाला म्हणतो? द निगेटिव्हली चार्जड आयनला आपण काय म्हणतो? एनायन म्हणतो. मग ion exchange resin कोणाला म्हणतो? Organic compounds are called as ion exchange resin. There are two types. पहिला cation exchange resin, दूसरा anion exchange resin. The main functional group in cation exchange resins are SO3H, COOH, OH phenolic, which exchange their H plus ions with cation of salt causing hardness. Twice RSO3H plus Ca plus plus it gives RSO3 twice Ca plus twice H plus. SO3H group is the most stable and it exchange hydrogen ion rapidly. काय डाऊट आहे का? बघा, सिंपल रिएक्शन आहे. Twice RSO3H plus Ca plus plus it gives RSO3 twice plus RSO3 twice Ca plus twice H plus. आहे काय डाऊट या स्लाइड मध्ये? काय फास्ट काय लक्षात येत नसेल तरी विचारा फास्ट. येते का लक्षात? यस सर. काय करा, ही स्लाइड राईट करा, आपण नेक्स्ट ला जाऊ.
अरे राईट झालं की सांगायचं फास्ट. हा मुलीमध्ये नाही सर थांबा 2 मिनिट. सावकाशल्या गडबड करू नका. हॅलो सर. हा बोला. सर मगाशी नेटवर्क डिस्कनेक्ट झालं. हो ठीक आहे. अभ्यास करायचा प्रत्येकाने. चॅट मध्ये टाकलंय सर. हो ठीक आहे बघितलं. आणि आणखीन 5 विद्यार्थी अबसेंट दिसत आहेत. 61 दिसायला लागले. हा A44 प्रतीश Yes, sir. कंप्लीट झालं. झालं सर. हा काय डाऊट असेल तर विचारा. एकदम सोपं आहे. पहिल्यांदा काय लक्षात ठेवा, आयन कधी तयार होतंय. ऍटम कोणाला म्हणतो आपण, जर चार्ज कोणताही नसेल तर त्याला आपण ऍटम म्हणतो. फॉर एक्झाम्पल सीए असेल तर त्याला आपण ऍटम म्हणतो. पण याच्यावर जर पॉझिटिव्ह चार्ज दिसला तर त्याला ऍटम न म्हणता आपण आयन म्हणतो. आयनचे परत आपण 2 टाईप बघितले. एक पॉझिटिव्ह आयन असतोय, दुसरा निगेटिव्ह आयन असतोय. पॉझिटिव्ह आयनला आपण कॅटायन म्हणतो, निगेटिव्ह आयनला आपण एनायन म्हणतो. आता या कॅल्शियमला पॉझिटिव्ह आयनला दुसरा पॉझिटिव्ह आयन रिप्लेस करतोय. एक्सचेंज म्हणजे आदला बदली, रिप्लेसमेंट आहे. रिप्लेसमेंट ऑफ आयन त्याला आपण काय म्हणतोय, एक्सचेंज रेझिन. का लक्षात. निगेटिव्ह आयनला तर नेक्स्ट बघा. या ठिकाणी सल्फेट मायनस मायनस आहे. या सल्फेट मायनसला कोण रिप्लेस करणार आहे, OH मायनस रिप्लेस करणार आहे. आपल्याला काय करायचे आहेत, कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे साल्ट्स रिमूव्ह करायचे आहेत. का रिमूव्ह करायचे आहेत तो, कारण या कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या साल्ट मुळे वॉटरची हार्डनेस वाढते, वॉटर हार्ड होते. हे लक्षात बघ. फर्स्ट पहिला पार्ट सिंपल आहे. आयन एक्सचेंज प्रोसेस कोण सांगते, फर्स्ट स्लाइड सांगता येईल का एक जणाला. हा प्रीती A12. Ion exchange process. In this process, organic compounds called ion exchange resins are used. There are 2 types of resins. Cation exchange resin. The main functional groups in cation exchange resin are SO3H, COOH, OH phenolic, which exchanges their H plus ions with cation of the salt causing hardness. Twice are SO3H plus Ca gives RSO3 twice Ca plus 2H plus. SO3H group is the most stable and exchanges its hydrogen ion rapidly. लास्ट लाईन लिहिली का हो सगळ्यांनी. SO3 ग्रुप इज सल्फोनिक. SO3H ग्रुप म्हणजेच कोणता हो, सल्फोनिक ऍसिड ग्रुप इज मोस्ट स्टेबल अँड एक्सचेंजेस हायड्रोजन आयन रॅपिडली. काय लास्ट लाईन हो, सल्फोनिक ऍसिड किंवा त्याला आपण काय म्हणतोय SO3H ग्रुप इज मोस्ट स्टेबल अँड इट एक्सचेंज इट्स हायड्रोजन आयन रॅपिडली. आपल्याला काय करायचं आहे, या हार्ड वॉटर मधला कॅल्शियमचा आयन कोण रिप्लेस करणार आहे, H प्लस. झालं एवढं सेंटेन्स. राईट झालं. राईट केलं Yes, का. sir. बघा आता याला आपण काय म्हणतोय, पॉझिटिव्ह किंवा त्याला आपण काय म्हणतोय, कॅटायन एक्सचेंज रेझिन. बघा सेकंड आहे, त्याला आपण काय म्हणतोय, एनायन एक्सचेंज रेझिन. एनायन कुणाला म्हणतो आपण, द निगेटिव्हली चार्जड आयन इज नोन ॲज एनायन. कॅटायन कुणाला म्हणणार आहे, द पॉझिटिव्हली चार्जड आयन इज नोन ॲज अ कॅटायन. एनायन कुणाला म्हणतोय, द निगेटिव्हली चार्जड आयन इज नोन ॲज एनायन. बघा एनायन एक्सचेंज रेझिन असेल तर सिंपल आहे. काय म्हणणार आहे, द मेन फंक्शनल ग्रुप इन एनायन एक्सचेंज रेझिन आर OH अल्कोहोलिक NCH3 twice NH2 NHCH3.
एकदम सिंपल आहे. ज्याच्यापासून आपल्याला कोणते आयन्स मिळणार आहेत? बेसिक आयन्स किंवा निगेटिव्ह आयन्स. बघा, द मेन फंक्शनल ग्रुप इन एनायन एक्सचेंज रेझिन आर OH अल्कोहोलिक आहे. आपण कॅटायन मध्ये काय घेतला होता? OH हा फिनॉलिक घेतला होता. या ठिकाणी आपण एनायन मध्ये काय घेतोय? OH हा अल्कोहोलिक. OH अल्कोहोलिक NCH3 twice NH2 NHCH3. काय येईल हो मग? Twice ROH plus sulfate minus minus R2SO4 plus OH minus. सिंपल आहे. इन दिस प्रोसेस येईल का लक्षात रिएक्शन? द मेन फंक्शनल ग्रुप इन एनायन एक्सचेंज. आता या ठिकाणी सल्फेट आपण काय करतोय? हा OH ला रिप्लेस केलाय R2SO4 plus OH minus. काय म्हटलं नेक्स्ट लाईन? इन दिस प्रोसेस हार्ड वॉटर इज फर्स्ट पास्ड थ्रू कॅटायन एक्सचेंज कॉलम. आपल्याला काय करायचं आहे? हार्ड वॉटर इज कन्वर्टेड इनटू सॉफ्ट वॉटर. हार्ड वॉटरचं सॉफ्ट वॉटर मध्ये जर कन्वर्ट करत असू तर म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला? कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे साल्ट्स रिमूव्ह करायचे. बघा, फर्स्ट रिएक्शन काय? द मेन फंक्शनल ग्रुप इन एनायन एक्सचेंज रेझिन आर OH अल्कोहोलिक NCH3 twice NH2 NHCH3 twice ROH. काय येईल रिएक्शन? Twice ROH plus sulfate minus minus, it gives R2SO4 plus OH minus. Next, in this process, काय म्हटलं? In this process, hard water is first passed through cation exchanger column, which remove all cations like Ca++, Mg++, and releases hydrogen ions. Thus, sulfates, chlorides, and bicarbonates are converted into corresponding acid. काय म्हटले हो? Thus, sulfates, simple आहे. Thus, sulfates, chlorides, and bicarbonates are converted into corresponding acid. कोणता ऍसिड आहे? H2SO4, HCl, H2CO3. काय रिएक्शन? ट्वाइस R. इथपर्यंत लक्षात ठेवा. ट्वाइस RSO3H. सल्फोनिक ऍसिड मध्ये जर आपण कॅल्शियम सल्फेट पास केला, आपल्याला काय करायचं आहे? वॉटर मधला कॅल्शियम काढायचा आहे. ट्वाइस RSO3H, CaSO4. आता या ठिकाणी हायड्रोजन रिलीज होतो. हायड्रोजन बाहेर पडणार आहे. हायड्रोजन बाहेर पडला, या ठिकाणी सांगितले बघा, सल्फेट्स, क्लोराइड्स अँड बायकार्बोनेट्स आर कन्वर्टेड इनटू एसिड्स. काही लो ट्वाइस RSO3H plus CaSO4, it gives RSO3 twice Ca plus H2SO4. येईल लक्षात? बघा, एवढं तरी रिएक्शन्स लिहा. फर्स्ट लिहिली कॅटायन. आता एनायनची लिहा. काय हो? Anion exchange resin, simple आहे. The main functional group in anion exchange resin are OH alcoholic NCH3 twice NH2 NHCH3. Anion exchange ची रिएक्शन काय येईल? Twice ROH. काय रिएक्शन येईल? Twice ROH plus SO4 minus minus, it gives R2SO4. या रेझिन मधून काय बाहेर पडला? OH. या रेझिन मधून काय बाहेर पडलाय? हायड्रॉक्साइड आयन्स. मग काय म्हटलं? इन दिस प्रोसेस पहिल्यांदा आपण हार्ड वॉटर पास करणार आहे. कशाला? कॅटायन एक्सचेंजर रेझिन. किंवा एवढ्या ह्या दोन स्टेप्सला आहे फक्त. दोन स्टेप राईट करा. झालं की सांगा. आवाज क्लिअर येते का? रिप्लाय द्या एक जण. येस नो. Yes, sir. ठीक आहे. या दोन रिएक्शन्स फक्त लिहा. पहिले दोन सेंटेन्स लिहा. हॅलो सर. हा बोला. सर, इथं रिएक्शन मध्ये 2 OH बाहेर पडायला पाहिजे ना? ट्वाइस OH. हा बरोबर आहे. ट्वाइस OH
झालं कम्प्लीट? अरे रिॲक्शन झाल्या 2. अरे जास्त वेळ लागत नाही, 2 सेंटेन्स तरी लिहायचे. झालं सर. ठीक आहे. आता पहिल्यांदा डायग्राम बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याला आपण काय म्हणतोय बघा, आयन एक्सचेंज प्रोसेस. त्या ठिकाणी बघा, हा पहिला जो कंटेनर आहे त्याला काय म्हटलंय, कॅटायन एक्सचेंजर. सेकंड कंटेनर आहे त्याला आपण काय म्हणतो, अनायन एक्सचेंजर. किंवा थर्ड आहे त्याला आपण काय म्हणतो, डिगॅसिफाय. 3 टँक दिलेत. एकदम सिंपल डायग्राम आहे, एकदम सोपा पार्ट आहे. बघा, पहिल्या टँकला आपण काय म्हटलंय, कॅटायन एक्सचेंजर. दुसऱ्याला आपण काय म्हटलंय, अनायन एक्सचेंजर. तिसऱ्याला आपण काय म्हटलंय, डिगॅसिफाय. कोण सांगते हो तिन्हीची नावं? फर्स्टला आपण काय म्हटलंय, कॅटायन एक्सचेंजर. सेकंड टँकला आपण काय म्हटलंय, अनायन एक्सचेंजर. थर्डला आपण काय म्हणतो, डिगॅसिफायर. कोण सांगते तिन्हीची नावं? फर्स्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, कॅटायन एक्सचेंजर. दुसऱ्याला आपण काय म्हणतो, अनायन एक्सचेंजर. आणि तिसऱ्याला आपण काय म्हणतो, डिगॅसिफायर. फास्ट एक जण रिप्लाय द्या. फर्स्ट टँक, cation exchanger, सेकंड anion exchanger, अँड थर्ड. degasifier. गुड. बघा, फर्स्ट आहे त्याला आपण काय म्हटलंय, कॅटायन एक्सचेंजर. सेकंड आहे त्याला आपण काय म्हणतो, अनायन एक्सचेंजर. थर्डला आपण काय म्हणतो, डिगॅसिफायर. बघा, आता फर्स्ट जो आहे कॅटायन एक्सचेंजर जो आहे त्याच्यामध्ये आपण काय केलंय, रॉ वॉटर पास केलं. काय केलं बघा, जो कॅटायन एक्सचेंजर आहे याच्यामध्ये सुरुवातीला टॉप मधून आपण काय केले, रॉ वॉटर किंवा त्याला आपण काय म्हणतो, हार्ड वॉटर पास केले. कसं वॉटर पास केले सांगायचं त्याला? फर्स्ट कंटेनर आहे त्याला आपण काय म्हणतो, कॅटायन एक्सचेंजर. त्या कंटेनर मध्ये आपण काय करतोय, सुरुवातीला रॉ वॉटर किंवा रॉ वॉटर म्हणजे काय, खराब वॉटर किंवा त्याला आपण काय म्हणतोय, हार्ड वॉटर पास केलंय. हार्ड वॉटर कुणाला मध्ये पास केलंय, कॅटायन एक्सचेंजर. आता या कॅटायन एक्सचेंजरला एक आपण काय काढले, साईडला चेन आहे किंवा याच्यामध्ये आपण काय दाखवतोय, ऍसिड आहे. याच्यामध्ये काय हो, ऍसिड आहे. आपण बघितलं होतं सुरुवातीला सल्फोनिक ऍसिड वगैरे. फर्स्ट पार्ट आहे. सेकंड, त्यानंतर बॉटमला आपण काय दाखवले, वॉशिंग. बघा, या ठिकाणी कॅटायन एक्सचेंजर मधून आपला हा वॉटर कुठं जात आहे, अनायन एक्सचेंजरला ट्रान्सफर होत आहे. या अनायन एक्सचेंजरला आपण काय कनेक्ट केलंय, अल्कली चेंबर कनेक्ट केला आहे. आणि याही टँकला आपण काय, वॉशिंग. या वॉशिंग मधून आपण काय करतोय, नको असलेले कंटेंट्स आपण बाहेर काढून टाकतोय. नेक्स्ट आपण काय करतोय, याच्यामध्ये पास करतोय. डिगॅसिफायर मध्ये आपण काय करतोय, कार्बन डायऑक्साईड बाहेर काढतोय. जो वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झालेला कार्बन डायऑक्साईड आहे तो रिमूव्ह करायचं काम आपण कुठं करतोय, डिगॅसिफायर. या डिगॅसिफायरला काय कनेक्ट आहे, स्टीम जॅकेट आहे. आणि डिमिनरलाइज्ड वॉटर इज कलेक्टेड ऍट अ बॉटम ऑफ टँक. काय म्हटले हो, डिमिनरलाइज्ड वॉटर इज कलेक्टेड ऍट द बॉटम ऑफ टँक. परत एकदा डायग्राम बघा. फर्स्ट टँक इज नोन एज अ कॅटायन एक्सचेंजर. Second tank is known as anion exchanger. Third tank is known as a degasifier. Degasifier आपण काय करतो, या ठिकाणी दिले बघा, वॉटर इज फायनली फिल्ड फ्रॉम डिझॉल्व गॅसेस. त्याच्यामध्ये वॉटर मध्ये जे डिझॉल्व गॅसेस आहे, लाईक कार्बन डायऑक्साईड, त्याला आपण रिमूव्ह करायचं काम कोण काय करतोय, डिगॅसिफायर. डिगॅसिफायर काय करणार आहे, जे वॉटर मध्ये डिझॉल्व गॅसेस आहे त्याला रिमूव्ह करायचं काम कोण करणार आहे, डिगॅसिफायर करतोय. जर रिमूव्ह करायचं काम डिगॅसिफायर करत असेल तर टॉपला कोण आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. बॉटमला कोण आहे, डिमिनरलाइज्ड वॉटर आहे. आणि या ठिकाणी काय, स्टीम जॅकेट. सिंपल आहे. फर्स्ट रॉ वॉटर असेल तर या पहिल्या टँकला पण काय म्हणतोय, कॅटायन एक्सचेंजर. फर्स्ट टँकला पण काय म्हणणार आहे, कॅटायन एक्सचेंजर. सेकंड टँकला पण काय म्हणतोय, अनायन एक्सचेंजर. थर्डला पण काय म्हणतोय, डिगॅसिफायर. या ठिकाणी काय, स्टीम जॅकेट आहे. टॉप मधून कार्बन डायऑक्साईड किंवा डिझेल गॅसेस बाहेर पडत आहेत. बॉटम मधून काय, डिमिनरलाइज्ड वॉटर. येईल का लक्षात? डायग्राम परत एकदा बघा. फर्स्ट टँक आहे कॅटायन, दुसरा अनायन, थर्ड आहे स्टीम जॅकेट. आता या ठिकाणी आपण काय करतोय, या ठिकाणी ऍसिड आहे, या ठिकाणी अल्कली. हे ऍसिड आणि अल्कली किंवा बेस आपण काय करतो, कशासाठी वापरतोय,
रिजनरेशन ऑफ रेझिन साठी वापर. कशासाठी वापरणार आहे? ऍसिड किंवा अल्कली या ठिकाणी आपण काय करतोय? रिजनरेशन ऑफ रेझिन. रेझिन परत परत वापरतोय. एकदा वापरले की टाकून देत नाही. त्याचं आपण काय काय करतोय? रिजनरेट करतोय, परत परत यूज करतोय. येईल का सांगता बघा मग. आता बघा, इन दिस प्रोसेस हार्ड वॉटर इज फर्स्ट पास्ड थ्रू कॅटायन एक्सचेंजर कॉलम. आपण बघितला विच रिमूव्ह ऑल कॅटायन्स. कॅटायन एक्सचेंजर मध्ये आपल्याला काय करायचे? कॅटायन्स काढून टाकायचे. कुणाचे कॅटायन्स काढून टाकायचे? कॅल्शियमचे, मॅग्नेशियमचे. कारण का वॉटर हार्ड होते. कुणामुळे होते? साल्ट्स ऑफ कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. आता कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे कॅटायन्स काढले आणि त्याच्यामधून आपल्याला काय बाहेर पडतंय? हायड्रोजन आयन्स बाहेर पडतंय. सेकंड सेंटेन्स, इन दिस प्रोसेस, सिंपल आहे. In this process, hard water is first passed through cation exchanger column which remove all cations like Ca++, Mg++ and releases hydrogen ions. त्याच्यामधून काय? कॅल्शियमचे आयन्स, मॅग्नेशियमचे आयन्स आपण रिमूव्ह केले तर कोणते आयन्स बाहेर पडत आहेत? हायड्रोजनचे आयन्स. म्हणजेच काय होत आहे? Thus sulfate, chloride and carbonates are converted into corresponding acids. काय म्हटलंय? Thus sulfates, chlorides and bicarbonates. काय म्हटलंय? Sulfates, simple आहे. Sulfates, chlorides and bicarbonates are converted into corresponding acids. काय म्हणता येईल? Sulfates, simple आहे. Sulfates, chlorides and bicarbonates are converted into corresponding acids. H2SO4, HCl and H2CO3. त्याचं काय? सल्फेट, क्लोराइड आणि बायकार्बोनेट पासून काय तयार होत आहे? ऍसिड्स तयार होत आहे. कोणते ऍसिड्स तयार होत आहेत? H2SO4, HCl, H2CO3. आता आपण या ठिकाणी जो सल्फेट घेतलाय तो कॅल्शियम सल्फेट घेतलाय. फॉर एक्झाम्पल, कोणता सल्फेट घेतलाय आपण? कॅल्शियम सल्फेट. कॅल्शियम सल्फेट पासून या ठिकाणी काय तयार झालंय? सल्फ्युरिक ऍसिड तयार झालंय. मग काही लो रिएक्शन ट्वाइस RSO3H रिएक्शन बघा. Twice RSO3H plus CaSO4, it gives RSO3 twice Ca plus H2SO4. येईल का लक्षात बघा? सल्फ्युरिक ऍसिड ग्रुप आहे, रेझिन आहे हा, आणि याच्या बरोबर कोण आहे? कॅल्शियम सल्फेट. तर काय तयार झालं? सल्फ्युरिक ऍसिड. कोण सांगते हो? हा, सांगता येईल का? एनायन एक्सचेंज प्रोसेस लक्षात येते? एक जण रॅन्डमली येस नो. Yes. Yes, sir. सांगताय का कोण? एक स्लाइड आहे समोरचे, एनायन एक्सचेंज प्रोसेस. हा, काय येत आहे बघू लक्षात तुम्हाला? खास रॅन्डमली स्वतःहून. अरे चुकू दे, चुकल्याशिवाय कसं होय सांगा. प्रसाद सांगते. आहेत का प्रसाद आज? प्रसाद, एवढा वेळ लागते काय? हा, रॅन्डमली एक जण फास्ट. एनायन एक्सचेंज रेझिन. हा, A49 साक्षी. The main functional group is anion exchange resin, OH alcoholic, NCH3 twice, NH2, NHCH3 twice ROH plus SO4 minus minus, that gives us R2SO4 plus OH minus. In this process, hard water is first passed through cation exchanger column, which removes all cation like Ca++, Mg++, etc. and release hydrogen ions. Thus, sulfates, chlorides, and bicarbonates are converted into corresponding acids. For example, H2SO4, HCl, H2CO3.
twice RSO3H plus CaSO4 that gives us RSO3 twice Ca plus H2SO4. Good. Boys एक जण randomly. मुलामध्ये एक जण. Anion exchange resin. The main functional group in anion exchange resin are OH alcoholic NCH3 twice NH2 NCH3 twice ROH plus SO4 minus minus. It gives R2SO4 plus OH minus. In this process, hard water is first passed through the cation exchanger column, which removes all cations like Ca++, magnesium++, etc. And release hydrogen ions. The sulfates, chlorides, bicarbonates are converted into corresponding acid. Example H2SO4, HCl, H2CO3 twice RSO3H plus CaSO4 it gives RSO3 twice Ca plus H2SO4. Good. Next. Girls. Randomly. असं तुम्हाला सांगावं लागत. Fast. मुलीमध्ये एक जण. अरे स्वतः होणं. A33 Priyanka. The main functional group is anion exchange resin ROH alcoholic NCH3 twice NH2 NHCH3 2ROH plus SO4 double minus is equal to R2SO4 plus OH minus. In this process, hard water is first passed through the cation exchanger column, which remove all cation like Ca++, Mg++, etc. and release hydrogen ion. The sulfate, chloride and bicarbonate are converted into corresponding acid. Example H2SO4, HCl, H2CO3. 2ReSO3H plus CaSO4 is equal to ReSO3 twice Ca plus H2SO4. Good. Next. Boys. Number boys कडे Fast. एक जण. The main functional group in anion exchange resin are OH minus alcoholic NCH3 bracket twice NH2 NHCH3 twice ROH plus SO4 minus minus gives R2SO4 plus OH minus. In this process, hard water is first passed through the cation exchanger column, which removes all cations like Ca++, Mg++, etc. and releases hydrogen ions. The sulfates, chlorides, and bicarbonates are converted into corresponding acids. Example H2SO4, HCl, H2CO3. Reaction twice RSO3H plus CaSO4 gives RSO3 bracket twice Ca plus H2SO4. Next. Right करता. Yes. Sir. Anion exchange resin. The main functional group in anion exchange resin are OH alcoholic NCH3 twice NH2 and NHCH3. म्हणजे कोणते ग्रुप्स आहेत हो? बेसिक ग्रुप्स आहेत. अल्कलाइन ग्रुप्स आहेत किंवा ज्याच्यापासून आपल्याला काय बेस मिळतो. OH या ठिकाणी अल्कोहोलिक आहे. सिंपल. किंवा OH म्हणजेच कोणता आयन आहे? हायड्रॉक्सिल आयन आहे. सिंपल रिएक्शन. Twice ROH plus SO4 minus minus it gives R2SO4 plus OH minus. Next, in this process, hard water is first passed through the cation exchanger column, which remove all cations like Ca++, Mg++, and releases hydrogen ions. Thus, sulfates, chlorides, and bicarbonates are converted into corresponding acids. H2SO4, HCl, H2CO3. Next, twice RSO3H plus CaSO4. It gives RSO3 twice Ca plus H2SO4. म्हणजे या ठिकाणी काय आपल्याला काय काढून टाकायचं आहे? हार्ड वॉटर मधून CaSO4 रिमूव्ह करायचं. हार्ड वॉटर मधून आपल्याला काय करायचं आहे? CaSO4 रिमूव्ह करायचं. येईल का लक्षात?
सिंपल आहे बघा. when water containing this acid pass through anion exchanger. पहिल्यांदा आपण काय केलं बघा, परत एकदा डायग्राम बघा आणि राहिलेलं आपण मग नंतर बघू पाहत. सिंपल आहे. फर्स्ट कॉलम आहे त्याला आपण काय म्हटलंय, कॅटायन एक्सचेंजर. सेकंड आहे त्याला आपण काय म्हणतो, अनायन एक्सचेंजर. थर्ड आहे त्याला आपण काय म्हटलं, गॅसिफायर. कॅटायन एक्सचेंजर मध्ये आपण कॅटायन रिमूव्ह करतोय, त्याचबरोबर रिजनरेशन साठी ऍसिड घेतोय, सल्फ्युनिक ऍसिड घेतले या ठिकाणी. वॉशिंग मधून नको असलेला पार्ट रिमूव्ह करतोय. नेक्स्ट वॉटर इज पास्ड थ्रू सेकंड कॉलम. सेकंड मध्ये कोण आहे, अनायन एक्सचेंजर. अनायन एक्सचेंजर मध्ये आपण नेगेटिव्ह आयन रिमूव्ह करतोय. फॉर एक्झाम्पल सल्फेटचे आयन्स किंवा क्लोराईडचे आयन्स रिमूव्ह करतोय. आता या ठिकाणी रिजनरेशन साठी आपण अल्कली युज करतो. मग अल्कली असेल, अल्कली म्हणजे कोण आहे, बेसिक कंपाऊंड आहे. बेसिक म्हणजे कोण आहे, अल्कोहोल असू द्या, अमाइन्स असू द्या. वॉशिंग मधून नको असलेले पार्ट रिमूव्ह करतो. कॅटायन अँड अनायन रिमूव्ह झालेलं वॉटर आपण काय करतो, इट इज पास्ड थ्रू डिगॅसिफायर. डिगॅसिफायरचं महत्वाचं फंक्शन काय, वॉटर मध्ये डिझॉल्व्ह गॅसेस जे आहेत ते रिमूव्ह करायचं काम कोण करतो, डिगॅसिफायर. फॉर एक्झाम्पल मॅक्झिमम अमाऊंट मध्ये कोण डिझॉल्व्ह, कार्बन डायऑक्साईड आहे. कार्बन डायऑक्साईड असेल तर तो रिमूव्ह करायचं काम आपण कोण करतो, डिगॅसिफायर. या ठिकाणी जे जॅकेट आहे त्याला आपण काय म्हणतो, स्टीम जॅकेट आहे. आणि स्टीम जॅकेट असेल तर लास्ट आपण काय करतो, गॅसेस आणि या ठिकाणी कॅल्शियम सल्फेट रिमूव्ह झाल्यानंतर जे वॉटर मिळतं त्यालाच आपण काय म्हणतो, डिमिनरलाइज्ड वॉटर. आयन एक्सचेंज प्रोसेस मध्ये आपण फक्त कोण रिमूव्ह करतोय, कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे साल्ट रिमूव्ह करतो. येईल का लक्षात. आयन एक्सचेंज प्रोसेस मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे साल्ट रिमूव्ह करायचे. राहिलेले पार्ट आपण काय करू, फार